प्युअर सिल्कची साडी आहे. प्युअर सिल्क, यस 100% सिल्क आहे. ही साडी तुम्ही बघू शकता, कम्प्लीट ऑल ओव्हर कसोटी वर्क आहे. ओ दिस इज व्हेरी नाईस. ऍक्च्युली प्रॉपर चेक्स नसून ते डिझाईन आहे चेक्सची. म्हणतो ना पारंपरिक साड्यांमध्ये हे दिसून येत नाही, बट दिस इज व्हेरी नाईस. आणि ऍक्च्युली नेसल्यानंतर ती जी हाईट आहे ना स्वतःची पण ती किती क्लास दिसेल. इरकल मध्ये पण 3 बॉर्डर येतात. ओके. चिक्की फारस म्हणून असते, हा, आणि एक गडी दडी म्हणून बॉर्डर म्हणतो आम्ही त्याला. ओके. आणि ही तोडे फारस. सो हे जर तुम्ही जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे वेगवेगळे पॅचेस आहेत ना त्याच्यावरती कसुती वर्क करून मग इथे खणाचे जे प्रॉपर हत्ती किंवा तर मोराची जी बॉर्डर असते ती यूज करण्यात आली आहे. जर तुम्ही वरून ते खालपर्यंत बघितलं तर जे काही मोटिव्स तुम्ही पाहताय ह्याला कसुती वर्क म्हणतात, राईट? हे खूपच सुंदर साडी आहे आणि ह्याच्यावरती पदर जे आहे त्याच्यावरती तुम्हाला असं सगळे डिझाईन जरीने केलेली दिसेल. सो हे कॉर्पोरेट गोईंग ज्या महिला आहेत त्यांना, ज्यांना थोडं क्लासी साड्या नेसायला आवडतात, त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये. मंडळी, खूप जणी मला कमेंट करून सांगत होते की ऐश्वर्या पुण्यातले खूप व्हिडिओज झालेत, मुंबईत पण ये, मुंबईतले पण व्हिडिओज कर आणि मुंबईत पण सुंदर साड्या कुठे मिळतील ते आम्हाला सांग. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल आणि टायटल वरनं कळालं असेलच, महेश्वरी साडी, इरकल साडी सोबत चंदेरी साडी, नारायणपेठ साडी अशा उत्तम साड्यांचं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे. दादर मध्ये एकमेव असं दुकान आहे ज्यांच्याकडे या सगळ्या युनिक साड्यांचं कलेक्शन तुम्हाला बघायला मिळणार आहे. थेट विवर्स कडनं त्या ऑथेंटिक पद्धतीच्या साड्या आणतात. हँडलूम मार्क आणि सोबतच सिल्क मार्क असलेल्या दोन्ही पद्धतीच्या साड्या त्यांच्याकडे अवेलेबल आहेतच. आता येऊयात मुद्द्यावर. मी ही खरेदी कुठे करते ते सांगते. जयश्री असं या साडीच्या स्टोअरचं नाव आहे. या दुकानात आपण ही खरेदी करणार आहोत, पण नेमकं खरेदीला यायचं कुठे ते सांगते. आता मी ज्या रोडवर आहे या रोडला, जो तुम्ही पाहताय दादर वेस्ट साईडला हा रोड आहे, या रोडला रानाडे रोड असं म्हणतात. इथे स्ट्रेट गेलात ना 2 मिनिटाच्या अंतरावरती, 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती दादर स्टेशन आहे. दादर स्टेशनच्या बाहेर यायचं, नक्षत्र मॉल विचारत या. नक्षत्र मॉलच्या पुढे जो सिग्नल आहे तो क्रॉस करायचा आणि स्ट्रेट जो रोड आहे स्ट्रेट यायचं, राईट लेफ्ट काही घ्यायचं नाही, सरळ चालत यायचंय. सरळ अगदीच त्या सिग्नल पासून चालत आला तर 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला लगेचच विक्रम ज्वेलर्स दिसेल. विक्रम ज्वेलर्स हे खूप जुनं आणि खूप फेमस लँडमार्क आहे. विक्रम ज्वेलर्सच्या अगदी शेजारी आहे जयश्री साड्याचं दुकान. तर साड्या इथे कमाल मिळणार आहेत. त्या फक्त या 4 प्रकारच्या साड्या मिळणार आहेत की अजून कोणत्या साड्या आहेत ते त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. आणि महत्वाचं मंडळी, व्हिडिओच्या आधी सांगून देते, ते ऑनलाईन सुद्धा डील करतात, म्हणजेच ऑनलाईन ऑर्डर्स तुम्ही प्लेस करू शकता. व्हिडिओमध्ये जी कोणती साडी आवडतीये मी स्क्रीनवर नंबर देतेय, त्या नंबरवरती स्क्रीनशॉट काढून त्यांना संपर्क साधा, घर बसल्या ऑर्डर केली तर साडी तुम्हाला घर बसल्या मिळू शकते. चला जास्त वेळ वाया न घालवता दादर वेस्ट मध्ये असलेल्या जयश्री साडी या स्टोरला भेट देऊयात. कम लेट्स गो. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे जयश्री साडी या स्टोअर मध्ये आलेलो आहोत. दादरचं एकमेव दुकान आहे जिथे इरकल, त्याचसोबत अजूनही महेश्वरी आणि चंदेरी, त्या व्यतिरिक्त पण कांजीवरम बऱ्याच साड्या आहेत, पण त्यांची स्पेशलायझेशन आहे इरकल मधली. तर दादा नमस्कार आणि खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर तुमच्याकडे इरकल साड्यांचं प्युअर सिल्कचं कलेक्शन पण आहे आणि बेसिक रेंजच्या पण साड्या आहेत, राईट? सो नेमकं काय कलेक्शन आहे हे तुम्ही व्ह्युअर्स कडनं आणता का, ह्याची थोडी माहिती द्या. येस, आपल्याकडे बेसिक इरकल साड्यामध्ये जे 750 पासून रेंज चालू होते त्याच्यामध्ये कॉटन बाय मसराईज असं जो फॅब्रिक असतो वारपेफ्ट मध्ये, त्याच्यानंतर आपल्याकडे त्याच्यामध्ये चेक्स येतात, नंतर टेम्पल्स येतात, गर्भ रेशमी आहे, खणामध्ये पण प्रकार आहेत जे आपल्याकडे स्टार्टिंग 1500 मध्ये सुरू होतात. जे बेसिक कॉटन बाय सिल्क येतं त्याला टोप पल्लू, जो तिथून मग खणामध्ये पण आम्ही भरपूर क्रिएटिव्हिटी केलेली आहे, त्याला पॅच वर्क केलेला आहे, जो वेगवेगळ्या प्रकारचे त्या कसोटी वर्क केलेला आहे. सो नंतर तिथून आपल्याकडे गर्भ रेशमी प्रकार आहे तो कॉटन बाय सिल्क मध्ये, आणि नंतर आम्ही प्युअर सिल्क आहे जी 8000 पासून रेंज चालू होते. त्याच्यामध्ये प्लेन येतं, टेम्पल्स येतात, चेक्स येतात आणि कसोटी वर्क आहे आणि बरेच काही प्रकार आहेत आपल्याकडे मध्ये. म्हणजे जी बेसिक रेंज जी 750 ती 16,500 पर्यंत इरकल मध्ये, जे आपलं म्हणजे दादर मध्ये एकमेव असं दुकान आहे की इरकल जी, आणि प्युअर हँडलूमचं मार्क असलेलं म्हणजे प्युअर सिल्क मार्क असलेलं आपल्याकडे साड्या आहेत. वा, मस्त. सो मला ह्यातलं कलेक्शन दाखवता, बिकॉज इरकल मधलं एवढं कलेक्शन मी स्वतः पहिल्यांदा पाहणार आहे. ही प्युअर सिल्कची साडी आहे. प्युअर सिल्क, येस 100% सिल्क आहे. ब्लाउज येणार, हे ऑल ओव्हर साडी येणार. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील, कमीत कमी 10 ते 12 कलर्स येतील. तुम्हाला नंतर व्हरायटी आहेत आपल्याकडे. चेक्स मध्ये आहेत, हा प्लेन मध्ये आहे, हे बारीक चेक्स आहे,
आणि दिस ऑल आर प्युअर सिल्क ना? हे 100% सगळ्या प्युअर सिल्कच्या साड्या Wow. आहेत. त्याच्यामध्ये आपण एक कसोटी वर्क जी केलेली आहे ही साडी तुम्ही बघू शकता. कम्प्लीट ऑल ओव्हर कसोटी वर्क आहे. आणि व्हेरी नाईस. पदरावरती पण केलंय हे किती Yes, yes. क्लास वाटतंय ना Yes. साडीला थोडा उठावदार लुक देण्यासाठी म्हणून. व्हेरी त्यामध्ये नाईस. तुम्हाला सगळ्यामध्ये कलर्स मिळतील. वाव. ही आपली प्युअर सिल्क साडीची रेंज आहे आणि त्याच्यामध्ये हे एक तुम्ही बघू शकता हे मोठे चेक्स मध्ये. वा. आणि जसं दादा म्हणतायत सिल्क मार्क, सो हे बघा सिल्क मार्कची साडी दादर मध्ये मी पहिल्यांदा बघतीये. युजली माझ्या पुण्याच्या व्हिडिओजवर खूप कमेंट केलं जातं की मुंबईत पण सिल्क मार्कच्या साड्या मिळतात का, तर येस हो, सिल्क मार्कच्या साड्या तुम्हाला जयश्री मध्ये मिळू शकतात. आणि ते पण इरकल कलेक्शन आम्ही दाखवतोय, अजून तुम्हाला इतरही कलेक्शन आम्ही दाखवणार आहोतच. पण क्वालिटी खूप छान आहे या साडीची. दिस इज व्हेरी नाईस आणि मस्त सॉफ्ट आहे या सगळ्या साड्या. वाव. त्याच्यानंतर आपल्याकडे हे म्हणजे कॉटन बाय विस्टूस प्युअर हँडलूम साड्या. हो, प्युअर हँडलूम. ह्या बसतात छान ना साड्या? हे आपण तुम्ही बघू शकता पूर्ण ओ द स्टोन इज व्हेरी नाईस. हे ड्युअल टोन मध्ये पल्लू प्युअर सिल्क येणार, टोप पल्लू मध्ये वा. विथ रनिंग ब्लाउज येणार ह्याच्यामध्ये. प्रिटी. खूप छान. मला हे ऍक्च्युली आवडलं. साडीमध्ये हा जो पिंक जो वेगळा त्यांनी हा लुक झालाय तो खूप छान दिसतोय आणि तो जरीचा आहे ना प्रॉपर. दॅट इज प्रिटी. आणि हँडलूमच्या साड्या म्हणताना तर त्या बसतात छान, नेसल्या छान जातात. ह्याच्यामध्ये तुम्हाला चेक्स व्हरायटी मिळेल. चेक्स मध्ये. वा. सेम टेम्पल मध्ये वगैरे सेम पल्लू येणार ह्याच्यामध्ये. हे साऊथला खूप लेडीज प्रेफर करतात ना चेक्सच्या अशा साड्या. रागावली चेक्स म्हणून म्हणतो. हे ऑल ओव्हर चेक्स येणार, सेम आपला टोप पल्लू. प्रिटी. युजली टोप पल्लू मी ते सिल्वर जरीमध्ये पाहिलेलं आहे, पण हे असे रंग खूप उठावदार दिसते साडी अशी. दिस इज व्हेरी नाईस. कलर्स मिळतील. कलर्स मिळतील ना. सो मंडळी, आम्ही खूप लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. खरं तर त्यांच्या मागे तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी कलेक्शन आहे, पण त्यांच्याकडे अवेलेबल असलेलं कलेक्शन ते दाखवतोय. त्यातले रंग किंवा त्यातले डिझाईन जाणून घ्यायचं असेल तर ऑनलाईन सुद्धा ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकता. त्याचा नंबर मी स्क्रीनवर देते, त्यांना कनेक्ट करा आणि मग तुम्हाला जी साडी आवडली त्यातले रंग किंवा डिझाईन्स तुम्ही त्यांना विचारू शकता. सो सध्या व्हिडिओचा टायमिंग कमी असल्यामुळे जास्त व्हरायटी दाखवण्याचा हा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे प्रत्येक जण कमेंट करेल की त्यातले रंग का नाही दाखवले, तर ह्याचं हे कारण आहे की आम्ही लिमिटेड व्हरायटी दाखवतोय. कलर साठी त्यांना कॉन्टॅक्ट करा. त्याच्यानंतर आपली ही एक बेसिक रेंज आहे जी इरकल मध्ये आपण म्हणतो. हो, बेसिक 750 ची रेंज आहे. ह्याच्यामध्ये पल्लू फक्त तुम्हाला पट्टी लाइनिंग पल्लू येणार जो बेसिक. अच्छा. ओके. आपण ही देवीच्या ओटीसाठी पण घेऊन जातात. ओ नाईस. बेसिक एक जी इरकल जी लागते लोकांना कमी रेंज मधली ती आपली ही आहे. वा. तर ह्याच्यामध्ये पण 10 ते 12 कलर्स अवेलेबल होती. बेसिक आहे पण तरी त्याचा सॉफ्टनेस खूप छान आहे साडीचा. व्हेरी नाईस. ही बेसिक रेंज काय जाते? ही 750 ची पडते. 750. हो. त्यामध्ये हा एक दुसरा रंग आहे का? नाही, ह्याच्यामध्ये दुसऱ्या नंतर ही 1050 ची रेंज आहे. 1050. ओके. ह्याच्यामध्ये टोप पल्लू येतो. अच्छा. हा जो पल्लूचा डिफरन्स आहे तो पण थोडी चेंज होते आणि ब्लाउज ह्याला रनिंग असाच येतो. वा. सो इरकलचं ऍक्च्युली तेच आहे ना, म्हणजे ब्युटी की त्यातला रनिंग ब्लाउज बऱ्यापैकी अवेलेबल होतो. मस्त. खूपच छान. पण रंग अवेलेबल होऊन जातील. वा. ही कितीची म्हणाला? 1050 ची रेंज आहे. 1050 ची. अगेन अ व्हेरी ब्युटिफुल कलर. आणि ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल होतील? मिळून जातील. प्रत्येक साडीमध्ये आपल्याकडे कलर्स आहेत. आज आपण एक तुम्हाला जे सॅम्पल. हो. येस. त्याच्यानंतर ह्याच्यात इरकल मध्येच हा एक चेक्स पॅटर्न आहे. ओ दिस इज व्हेरी नाईस. ऍक्च्युली प्रॉपर चेक्स नसून ते डिझाईन आहे चेक्सची. सो हे बघा, हे असे चेक्स मध्ये फरक पडतो. हे एकदम नाजूक, एकदम छोटे छोटे चेक्स, पण ही जस्ट त्याला डिझाईन म्हणून किंवा डिपिक्ट करण्यात आलेली आहे. आणि आणखीन एक अशी डिझाईन स्टार प्लस म्हणतो. स्टार प्लस. ओके. हे खूप मस्त आहे. असते पूर्ण साडीची. ओ. ह्याच्यामध्ये ऍक्च्युली हे थ्रेड्स ना जाणवत आहेत. येस. ह्याच्यामध्ये आपल्याकडे प्युअर सिल्क पण साडी आहे. सेम जी कॉटन सिल्क आहे ही, ह्याच्यामध्ये आपल्याकडे प्युअर सिल्क पण साडी आहे. ओ वाव. व्हेरी नाईस. म्हणजे आपल्याकडे इरकल मध्ये तुम्हाला वास्ट व्हरायटी मिळेल. हो, तेच मला दिसून येत आहे, कारण की इरकलचं बॉर्डर असू देत किंवा पल्लूची डिझाईन असू देत त्याच्यातही व्हरायटी आहे. व्हेरी नाईस. ही एक परत एक बारीक चेक्स आहे. आणि ह्याचा पदर कसा असेल? पदर त्याचा लाइनिंग पल्लू आहे. वा. सो ज्यांच्याकडे ऍक्च्युअल मध्ये इरकल ऑलरेडी आहे आणि टोक पदर असलेली इरकल आहे, पण त्यांना वेगळ्या पद्धतीचा पदर हवाय, त्यांच्यासाठी अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन. आणि ह्यांची साधारण रेंज कशी जाते चेक्सची? 1500-1600 ची रेंज आहे. अच्छा. ओके.
आम्ही प्रत्येक साडीची प्राइस पण नाही सांगणार आहोत मंडळी. तुम्ही त्यांना कनेक्ट केलं तर तुमच्या लक्षात येईल. 750 रुपयांपासून ते किती रुपयांपर्यंतची आहे आपल्याकडे? 16,500 एवढ्या रेंज आहेत तर म्हटलं होती प्रत्येक साडीची प्राइस कशी सांगण्यात येणार. त्यामुळे आम्ही एक अंदाज देतोय तुम्हाला की किती पर्यंत ही साडी तुम्हाला मिळेल इकडे. ही एक नवीन डिझाईन आहे जी स्कर्ट बॉर्डर आहे वन साइड. ओ आणि पल्लू टॉप पल्लू प्युअर सिल्क मध्ये येणार. वा. सो हे बघा हा टोक पल्लू आहे असा प्रॉपर. आणि ही स्कर्ट बॉर्डर येणार पूर्ण स्कर्ट बॉर्डर. हे खालती बघा हे युजली इरकलला नसते पण ती इथे तुम्हाला मिळणार आहे. कसलं भारी वाटतंय हे. आणि वरती छोटी बॉर्डर. ही प्युअर कॉटन सिल्क साडी आहे. प्युअर कॉटन सिल्क. ओके. जरी बॉर्डर आहे इरकलची आपली. वा. आणि या सगळ्या साड्या मला विचारायला आवडेल की जेव्हा तुम्ही हँडलूम म्हणता किंवा प्युअर सिल्क म्हणता ते मार्क फक्त व्ह्युअर्स कडे असतात. सो तुमचे व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडनंच तुम्ही आणता? ऍब्सोल्युटली. आपल्याकडे ज्या काही इरकल साड्या आहेत ते आम्ही डायरेक्ट प्रॉपर हँडलूम म्हणजे काही हँडलूम साड्या असतात आणि काही त्याच्यात पॉवर लूम आहेत पण 100% सिल्क मार्कच्या साड्या आहेत. आणि जे आम्ही डायरेक्ट व्ह्युअर्स टू डील करतो कुठलीही साडी म्हणजे कॉटन पासून ते सिल्क पर्यंत. वा. हे खूप चांगलं आहे की डीलर्स म्हणजे जे प्रॉपर व्ह्युअर्स आहेत त्यांच्याकडनं ते डील करतायत. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. असं नाही की दुसऱ्या दुकानातनं घेऊन आपल्या दुकानात ठेवून विकलं जात आहे अशातला भाग नाहीये. विच इज अ व्हेरी गुड थिंग. आणि कस्टमरचा आम्हाला जास्तीत जास्त फायदा करून द्यायचा आहे. जे आहे ते आम्ही सांगून देऊ कस्टमरला. सिल्क आहे ते सिल्क आहे. दिस इज प्रिटी. मला इरकल मध्ये हा कॉन्सेप्ट खूप आवडलाय स्कर्ट बॉर्डरचा. हे कोणी इमॅजिन नव्हतं केलं. बिकॉज हे म्हणतो ना पारंपरिक साड्यांमध्ये हे दिसून येत नाही. बट दिस इज व्हेरी नाईस. आणि हे ऍक्च्युली नेसल्यानंतर ती जी हाईट आहे ना स्वतःची पण ती किती क्लास दिसेल. दिस इज व्हेरी नाईस. मस्त. त्याच्यानंतर आपली हा प्लेन मध्ये गर्भ रेशमी जो कॉन्सेप्ट आहे तो सुरू होतो. एक धागा सिल्क आणि एक धागा कॉटन. ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज येतो. ओ वाव. आणि हे तुम्ही साडीचं सॉफ्टनेस पूर्ण बघू शकता. व्हेरी नाईस. प्युअर सिल्क कॉटन आहे. ही गर्भरेशमीची सुरुवात होते 4,500 पासून. ओके. ह्या साड्यांचे कलेक्शन. ओके. आणि ह्याच्यामध्ये हे सगळे असेच आहेत का म्हणजे ह्याच्यात 2 टोन दिसते साडी म्हणजे फिरता रंग टाईप? येस येस. ह्याच्यामध्ये रंग वेगवेगळे आहेत. ओके ओके. मिळून जातील प्रत्येक मध्ये. दिस इज अ व्हेरी प्रिटी कलर. येस. त्याच्यामध्ये हा एक बारीक चेक्स म्हणजे चेक्स मध्ये एक वेगळी व्हरायटी आहे. ओ नाईस. प्युअर सिल्क. वा. ऑल ओव्हर. प्युअर सिल्क आहे पण लाईट वेट आहे. हेवी नाहीये. येस. सिल्क कॉटन. व्हेरी मस्त. म्हणजे हे मला खूप आवडलंय की हे चेक्स वगैरे ना ही अशा साड्या मी इरकल मधले नाही बघितल्यात. म्हणजे माझ्याकडे पण बेसिक एक साडी आहे इरकलची विच इज लाईक एकदम बेसिक. पण हे अशा साड्या खूप कमाल वाटतात. सो नेक्स्ट आपण कोणती बघतोय? ही इरकल चेक्स मध्ये प्युअर सिल्क कॉटन आहे. प्युअर सिल्क कॉटन. प्युअर सिल्क आहे याचा. वा. एकदम लाईट मस्त वाटते. इरकल आपली तोडे पारस बॉर्डर. ह्याला तोडे पारस म्हणतात बॉर्डरला. इरकल मध्ये पण 3 बॉर्डर येतात. ओके. एक चिक्की फारस म्हणून असते. हा. आणि एक गडी दडी म्हणून बॉर्डर म्हणतो आम्ही त्याला. ओके. आणि ही तोडे पारस. तोडे पारस. हा तोडे पारस. ऍक्च्युली काय असतं कस्टमरला कन्फ्युज होते. इरकल म्हणजे फक्त हीच बॉर्डर. हा ऍक्च्युअल सो त्यांना असं वाटतं जर ही बॉर्डर नसेल तर ती इरकल साडी नाहीये. सो म्हणजे ह्याच्यात कसं 3 बॉर्डर येतात. ओके. जसं मी ह्याला ही बघा ही चिक्की फारस बॉर्डर म्हणतात. ही बॉर्डर त्याला चिक्की फारस म्हणतात. ही इरकल म्हणतात. वा. हे सगळं तुम्हाला ऑथेंटिक सेलर असतात त्यांच्याकडेच ही माहिती मिळू शकते. गडी दडी बॉर्डर म्हणतात ह्याला. हे 3 बॉर्डर इरकल मध्ये येतातच. ओके. सो ह्या व्यतिरिक्त जर कस्टमर काही वेळेला असं म्हणतात की नाही ही बॉर्डर आहे म्हणून इरकल नाही तर असं पण काही कस्टमर्सला कन्फ्युजन होतं. बरोबर. हा. सो त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून मी हे सांगायचं की म्हणजे ह्याच्यात अशी व्हरायटी पण असते. व्हरायटी असतात बॉर्डर्स मध्ये. वा. इरकलच्या चेक्स म्हटलं तर मला चेक्स इतके सुंदर दिसू शकतात. हे इरकल मध्ये पहिल्यांदाच बघते मी. हे नाईस. आता तुम्हाला मी खणामध्ये एक आपला जो बेसिक कॉन्सेप्ट आहे कॉटन बाय मसराईजचा जो टोक पल्लू. ओहो गुड वन. टोक पल्लू. सो टोक पल्लू तुम्ही बघताय स्क्रीनवर हा अशा पद्धतीने असेल आणि कम्प्लीट खणाची साडी अशा पद्धतीने. आणि कॉन्ट्रास्ट यातला कॉम्बिनेशन जे आहे ना ते आवडले मला. डार्क सोबत डार्क विच इज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. काय रेंज मध्ये जातात खणाचे आपल्याकडे? 1550. ओके. याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स मिळतील. ओके. असतात जसं म्हणजे कस्टमर्स कशी येतात तसं म्हणजे जे राईट. कलर
आणि तुमच्याकडे कलेक्शन किती महिन्यांनी किंवा किती दिवसांनी चेंज होत राहतं? एव्हरी वीक नवीन कलेक्शन येत राहतं. वा. सो मंडळी, आता आम्ही जे कलेक्शन दाखवतोय असं गरजेचं नाही की तुम्ही एक महिन्याने फोन केल्यानंतर सेम कलेक्शन मिळेल. सो बी प्रिपेअर्ड की त्यांच्याकडे दर आठवड्याला नवीन कलेक्शन येतं, तर दर आठवड्याला तुम्हाला नवीन कलर्स, नवीन डिझाईन्स बघायला मिळू शकतात. आणि फर्स्ट कम फर्स्ट बेसिस असं सांगू शकत नाही की कलर्स कोणाला कुठला आवडेल. Right. पर्टिक्युलर कलर जर असेल त्यांचा असेल तर थोडासा वेळ लागू शकेल, बर बर. बट कलर्स येत असतात. कलर्स येत असतात. ओके. आता एक तुम्हाला आमचा एक असा मी कॉन्सेप्ट केलेला आहे, एक खणावरती पॅच वर्क आम्ही केलेला आहे. ओ, नवीन हे पदर आहे ना? हा पूर्ण पल्लू आहे आणि तुम्ही बघू शकता हा असा पूर्ण पल्लू आहे. तुम्ही चेक ह्याच्यामध्ये हे बघू शकता, ह्याच्यामध्ये पॅचेस युज केले गेलेत. सो हे सगळे खणाचे पॅचेस आहेत ना? सगळे खणाचे पॅचेस आहेत. आणि ही खणाचीच बॉर्डर युज केली गेली का त्याच्यावर? थोडी फॅन्सी बॉर्डर त्यांनी लावलेली आहे मध्ये. वाव. जो मधला जो पॅच असतो तो म्हणजे थोडा अनकम्फर्टेबल नाही वाटला पाहिजे. बरोबर. हे खूप क्लास दिसतंय. आणि खणाचे सगळे व्हायब्रंट कलर्स, खणामध्ये जे मल्टी कलरचा फॅब्रिक येतं ते असे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे पॅचेस युज करून पदर डिझाईन करण्यात आलाय. आणि साडी मात्र तुम्हाला ही अशा रंगाची आहे, साडी ग्रे आहे, ग्रे कलर मध्ये, आणि ब्लॅक बॉर्डर आहे त्याला. आणि हा जो कपडा आहे कॉटन बाय मसराईज आहे, जो हँडलूम आम्ही थान मधून घेतलेला आहे. ओ वाव. तुम्ही कम्प्लीट अशी साडी बघू शकता. वा. सो ही बघा, ही अशा पद्धतीची पूर्ण साडी येणार आहे. दिस इज सुपर प्रिटी. आणि ऍक्च्युली हे तुम्ही पिनअप करणाऱ्यातला पदर नाहीये, तुम्हाला ते फ्लोटिंग पल्लू जे आजकाल मुली ठेवतात ते ठेवणं गरजेचं आहे ह्याच्यासाठी. मी एक शोल्डरला घेऊन बघू का? दिस इज प्रिटी. कुठलाही आजकाल जो मिक्स मॅच करतात ब्लाउज मध्ये, राईट, वेगवेगळ्या प्रकारचे, मस्त आहे, एकदम छान वाटू. आणि याच्यात आम्ही ब्लाउज दिलेला आहे जो रनिंग आहे. अच्छा, जो रनिंग म्हणजे ग्रे कलर मध्येच असेल. सेम ग्रे. वा. पण आय थिंक हे खूप छान आहे. याच्यावरती एखादा स्लीवलेस ब्लाऊज किंवा तर मग बोटनेकचा ब्लाऊज वगैरे पण छान दिसेल, कॉज तुम्ही फ्लोटिंग पल्लू ठेवणार आहात. आणि ऑक्सिडाइज दागिने खणावरती एनी टाइम छान दिसतात. खूपच सुंदर आहे साडी ही. काय रेंज जाते या साडीची जी आता बघितली? साडी 3650 ची रेंज पडते. ओके. याच्यामध्ये तुम्हाला कलर्स अवेलेबल होऊन जातील. बर. त्याच्यातच आम्ही ही एक अजून एक जी डिझाईन केलेली आहे. ओ, अगेन पल्लूला आम्ही जो तसा खणाचा पॅच लावला, ह्याला आम्ही पल्लूला कसुती वर्क पूर्ण केलेला आहे. वा. सो हे वर्क आहे ना, हे खूप एलिगंट दिसतंय. तुम्ही हे बघा. सो हे जर तुम्ही जवळून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळे वेगवेगळे पॅचेस आहेत ना, त्याच्यावरती कसुती वर्क करून मग इथे खणाचे जे प्रॉपर हत्ती किंवा तर मोराची जी बॉर्डर असते ती युज करण्यात आली आहे. म्हणजे प्रॉपर खणाच्या साडीला पूर्ण खणाचा प्रॉपर लुक, पारंपरिक लुक देण्यात आलेला आहे. आणि फेस्टिव्ह साठी किंवा तर काही युनिक फंक्शन्स वगैरे असतील ना, तेव्हा नेसून जायला मस्त साडी आहे ही. अगेन अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. डार्क मोरपिशी सोबतचा तो डार्क मरून कलरची बॉर्डर. व्हेरी नाईस. काय रेंज जाते या साडीची? 5050 पडते. 5050. आय थिंक किती युनिक वाटतंय. आणि नेसल्यानंतर कोणीही म्हणेल कुठून आणलीये म्हणून ही साडी. ते सो प्रिटी. खणामध्ये इतकं उत्तम कलेक्शन, भारीच आहे हे. आणि अगेन हे गिफ्टिंग साठी पण मस्त आहे. सो ज्यांचं अपकमिंग वेडिंग आहे, केळवण वगैरे असेल, तेव्हा नवरी मुलीला द्यायला पण खूप सुंदर आहे, काही फंक्शनला वगैरे नेसायला. इट्स व्हेरी नाईस. ह्याच्यात कलर्स मिळतील ना? याच्यामध्ये कलर्स मिळतील. फक्त काय आठवड्याला आमच्याकडे 4 ते 5 कलर येतात, बिकॉज थोडस हे सगळं हँड काम आहे. ओके. सो ह्याला आम्ही सेपरेट पल्लू व्ह्यू केलेला आहे. बर बर. आणि हा जो पूर्ण जो फॅब्रिक आहे तुम्ही बघू शकता, इट्स अ व्हेरी सॉफ्ट आहे. म्हणजे जो बेसिक हा तुम्हाला 1550 चा फॅब्रिक, आणि याच्यामध्ये तुम्हाला फरक जाणवला अगदीच. हा आम्ही थान मधून फॅब्रिक घेतो, जो 45 इंचेसचा पन्ना असतो, त्याच्यातलं करून हा सेपरेट आम्ही व्ह्यू करून सेपरेट पल्लू याला बनवतो. बर. म्हणजे साडी वेगळी तयार होते, पल्लू वेगळं तयार होतो, आणि मग ते एकत्र अटॅच केलं जातं. म्हणजे जसं याला टसल्स वगैरे पण लावलेलं आहे, आमचं ब्रँडिंग पण केलेलं आहे. सो सगळं याचं काम म्हणजे नीट प्रॉपर होतं. त्याच्यामुळे थोडस कलर वेळ लागू शकतो. बर. बट मिळून जातील कलर्स अवेलेबिलिटी प्रमाणे. मस्त साडी आहे ही. आणि एक आमचा खणाचा जो शेवटचा कॉन्सेप्ट आहे, जो हाती मोर कॉन्सेप्ट आम्ही म्हणतो, जो आजकाल खूप रनिंग आहे. ऍब्सोल्युटली. सो ऑल ओव्हर असं डिझाईन आहे. टसल्स, ह्याला पल्लू येत नाही, ऑल ओव्हर येतो. ओके. आणि असा एक ब्लाउज आहे 1 मीटरचा. त्यात मग हे तुम्ही कॉम्बो करून देता का? हे कॉम्बो करून आम्ही देतो. कस्टमरला जर ह्याच्यात वेगळा ब्लाऊज पण घ्यायचा असेल, तसं ब्लाऊज पीस आपल्याकडे वेगळा पण आहे. त्यांच्या चॉईस प्रमाणे त्यांना कुठला कलरचा जर हवा असेल वेगळा, तर तोही घेऊ शकता. व्हेरी नाईस. काय किंमत जाते या साडीची? ही साडी 3250 ची रेंज पडते. ओके. व्हेरी नाईस.
अजून काय आहे आपल्याकडे? एक आपला लास्ट आहे जो आम्ही कसोटीचा पुन्हा हे केलेला आहे. हा कॉटन सिल्क कपडा येतो. कॉटन सिल्क. ओके. अगेन तुम्ही बघू शकता याची बॉर्डर परत चेंज झालेली आहे. हा, गडी दडी बॉर्डर म्हणते, बट इरकलच. जो पल्लू आहे तो तुम्ही बघू शकता. हा कम्प्लीट असा जो आपण असं दाखवूयात प्रेक्षकांना. येस, म्हणजे कम्प्लीट साडी प्रेक्षकांना बघता येईल. सो ही अशा पद्धतीची साडी आहे. जर तुम्ही वरून ते खालपर्यंत बघितलं तर जे काही मोटिव्स तुम्ही पाहताय ह्याला कसुती वर्क म्हणतात, राईट? कसोटी वर्क म्हणतात. सो हे सगळं हँड विविंग आहे की कसं काय, की मशीन एम्ब्रॉयडरी? मशीन एम्ब्रॉयडरी. अच्छा, बरं. हँड विविंगचं कसं होऊन जातं की कॉस्टिंग भरपूर वाढून जाते. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे म्हणजे आम्ही कस्टमरला डोक्यात ठेवून आम्ही त्या हिशोबाने साडीची प्राइस पण बजेट फ्रेंडली ठेवलेली आहे. काय रेंज जाते या साडीची? ही साडी 3,500ची पडते. 3,500ची. पण आपल्याकडे कसोटीमध्ये बेसिक रेंज साडीची आहे ती 1,500-1,600 पासून सुरू आहे. ओ, व्हेरी नाईस. ही पण एक त्याच्यात व्हरायटी तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आहे. फक्त फॅब्रिक जरा डिफरंट आहे. ओके. हा, त्याच्यामुळे थोडीशी कॉस्टिंग कमी होते. पल्लू आहे त्याच्यात कलर्स मिळून जातील. पल्लू खूप आवडलाय मला ह्याचा. म्हणजे इरकलची साडी पण त्याचा पल्लू, त्याच्यावरती कसुती वर्क, त्यात एवढे रंग वापरले गेलेत, बॉर्डरला वेगळा रंग आहे. म्हणजे साडी एकदम ती कलरफुल साडी म्हणतो ना, टॉप टू बॉटम तशी सुंदर दिसेल. काय किंमत आहे यावाली साडीची? 1,600-1,700ची रेंज आहे. 1,600-1,700. मी आय थिंक ती पण एक शोल्डरला घेऊन बघते. इव्हन दिस इज व्हेरी ब्युटिफुल. आणि हे कपडा व्हेरी व्हेरी सॉफ्ट. हा प्युअर मतलब हँडलूमचाच कपडा आहे. मस्त. आणि ह्याच्या पदरावरती पण ना, जर तुम्ही बघितलं तर इथे असं कसुती वर्क करण्यात आलंय. ते खूप सुंदर दिसतंय. सो पदराचं जे टोक पल्लू ज्याला आपण म्हणतो त्यालाही थोडं डिझाईन हवंय, तर हे अशा पद्धतीचे डिझाईन तुम्हाला त्याच्यावरती मिळेल. खूपच कमाल. आणि कलर किती क्लास आहे हा, मस्त. त्याच्यामध्ये सेम टोक पल्लू मध्ये पण आपल्याकडे अवेलेबल असतात, पण आता सध्या नाही आहेत त्यात. इव्हन ही पण साडी सॉफ्ट आहे. येस येस. फॅब्रिक ऑल ओव्हर सगळे आपले जे आहेत ना, जे आम्ही पर्सनली जाऊन घेऊन येतो, म्हणजे साडीची लेंथ म्हणा, सो कुठेही साडी कस्टमरला शॉर्ट पडणार नाही. किती मस्त वाटतंय हे. आणि ह्याला ब्लाउज पीस सेम रनिंग असेल? ब्लाउज पीस सेम रनिंग आहे. वा. आणि ह्याच्यात अशी पेस्टल शेड्स येतील की कसं काय? हा, पेस्टल्स आणि डार्क दोन्ही शेड्स ना. कोण इरकल मध्ये नेहमी बघत आलोय डार्क शेड्स जास्त मिळतात. पण आजकाल जसं कसं आहे, युथचा पण न्यू कमर ज्या यंग लेडी पण आहेत त्यांना म्हणजे सगळे पेस्टल्स पण लागतात. बरोबर. हो. सो म्हणजे त्यांना पण असं वाटतं की चांगलं नेसून असं एक म्हणजे हो छान दिसावं म्हणून पेस्टल शेड्स पण आहेत. व्हेरी नाईस. ग्रेट. आता आपण नेक्स्ट काय कलेक्शन पाहणार आहोत? आता आपण नेक्स्ट नारायणपेठ मध्ये बघूया. ओके, शुअर. नंतर महेश्वरी मध्ये घेऊया का आपण? हो चालेल. महेश्वरी आधी बघून घेऊयात, मग नारायणपेठ पाहूयात आपण. कारण की महेश्वरी साड्यांची मोठ्या प्रमाणात डिमांड होती की मुंबईत महेश्वरी साड्या कुठे मिळतील. सो आपण त्याचंही कलेक्शन पाहून घेऊयात. सो आता आपण नारायणपेठ या साड्यांचं कलेक्शन पाहतोय. ओके. सो आपली बेसिक रेंज आहे 1,050ची. 1,050. येस. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स मिळून जातील. वा, हे टिपिकल नारायणपेठ पल्लू. व्हेरी नाईस. ब्लाउज रनिंग मध्ये येणार. वा, ह्याची बॉर्डर मस्त आहे, खूप मस्त वाटतेय. येस. दिस इज व्हेरी नाईस अँड व्हेरी प्रिटी. कलर खूप सुंदर आहे. आणि हे टिपिकल नारायणपेठला जसा पदर असतो त्या पद्धतीचा खूप छान वाटतंय. सो दिस इज द बेसिक रेंज. बेसिक रेंज आहे आपली. ओके. त्याच्यामध्ये नंतर त्याच्यानंतर वरची रेंज आहे. अच्छा, ह्याच्यावरती तर बुट्टी वगैरे पण आहे. ही आपली नारायणपेठची. ओ, दिस इज नाईस. हे तर आधीच्या काळी ज्या ब्राईड असायच्या त्या या साडी नेसायच्या अशा पद्धतीच्या. हे खूपच सुंदर साडी आहे. आणि ह्याच्यावरती पदर जे आहे त्याच्यावरती तुम्हाला असं सगळे डिझाईन जरीने केलेली दिसेल. आणि त्याच्यानंतर त्याचं जे प्रॉपर साडीचं जे पार्ट आहे त्याच्यावरती मात्र तुम्हाला हे असे छोटे छोटे जरीचे बुट्टे दिसणार आहेत. खूप छान. ह्याची काय किंमत जाते? ही 2,550 रेंज पडते. 2,550. आणि ही शाईन मस्त आहे. म्हणजे ते एक म्हणतो ना ग्लेज जी आहे साडीवर, दॅट इज व्हेरी नाईस. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सेम एक गर्भ रेशमी आहे, एक धागा सिल्क येणार. ओके. एक धागा मसराईज येणार. सेम वगैरे, फक्त फॅब्रिकचा फरक येणार ह्याच्यामध्ये. ओके. सेम प्लेन रनिंग मध्ये ब्लाउज येणार ह्यात. वा. सो अगेन याचा जर तुम्ही पदर बघितला तर पदर बघा किती छान उठावदार जरी कामाने केलेला आहे. आणि सुटसुटीत आहे. सगळी डिझाईन अशी ठसठशीत दिसून येते नीट. आणि ह्याच्या साडीवरती पूर्ण ऑल ओव्हर बुट्टे आहेत. ऑल ओव्हर असणार ना हे? येस येस. वा. जे सेमी मध्ये आहे तीच ह्याच्यामध्ये गर्भ रेशमी. काय रेंज जाते या साडीची? ही 4,500ची रेंज पडते. ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहे. बरं. त्याच्यानंतर आपली प्युअर जी सिल्कची आहे नारायणपेठ, प्लेन मध्ये. प्लेन मध्ये ओहो. पदर आहे.
So same Wow. त्याच्यामध्ये तुम्हाला ऑल ओव्हर रनिंग सो ह्याचा पदर बघा, जो टोक पल्लू आपण म्हणतो त्या पद्धतीचाच आहे, सुटसुटीत असा, आणि हेवी जरी काम केलं गेलंय त्याच्यावरती, आणि पूर्ण साडी अशी प्लेन असणार आहे आणि टेम्पल बॉर्डर. खूप छान आहे. बॉर्डर आहे. मस्त. काय रेंज जाते ह्याची प्युअर सिल्क मध्ये? ही सगळी 8,000 पासून सुरू होते प्युअर सिल्क मध्ये. वा. त्याच्यामध्ये नेक्स्ट मग चेक्स येणार. अच्छा, नारायणपेठ मध्ये पण चेक्स येतात तर? चेक्स. सो हा जो पल्लू, वा, पल्लू बघा किती छान आहे. ब्लाउज दिला आहे. अच्छा, ओके. ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज मिळणार. सो हा अशा पद्धतीचा पल्लू आहे. कॉन्ट्रास्ट ब्लाउज तुम्हाला ग्रीन कलर मध्येच मिळेल आणि साडी कम्प्लीट अशा ब्ल्यू कलर मध्ये. खूप सुंदर शेड आहे हा. व्हेरी नाईस. आणि ह्याच्यामध्ये पण कलर्स मिळतील? कलर्स अवेलेबल आहेत सगळे. वा. काय रेंज जाते या साडीची? ही 8,500 पासून रेंज आहे. 8,500 पासून. बर. आणि आपली लास्ट ह्याच्यामध्ये बुट्टेची आहे, पुन्हा प्युअर सिल्क हा पदर आहे. ओ, ज्यांना भरजरी पदर हवा असतो त्यांच्यासाठी. व्हेरी नाईस. सो हे बघा, ही साडी अशा पद्धतीने येणार. आतापर्यंत आपण जी बॉर्डर बघत होतो तशीच येणार, फक्त इथे जरीचे बुट्टी आहेत आणि बुट्टी थोडे मोठे आहेत, आणि असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आणि असा पदर, त्याच्यावरती पण सगळं जरीने काम केलं गेलेलं आहे. काय रेंज जाते या साडीची? ही 9,500 ची रेंज पडते. 9,500 वा. 100% सिल्क साडी. ओ, पॉवरलूम. अच्छा, इट्स अ पॉवरलूम. हा, मी तेच विचारणार होते की पॉवरलूम आहे की हँडलूम आहे. पॉवरलूम, बट 100% सिल्क आहे. वा. नारायणपेठ मध्ये पण एवढी व्हरायटी. व्हेरी नाईस. म्हणजे एकदम पारंपरिक साडी आहे ही. नेक्स्ट कोणतं कलेक्शन आपण बघणार आहोत? नेक्स्ट महेश्वरी दाखवूया. महेश्वरी. ओके, शुअर. आता आपण मंडळी महेश्वरी साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. आणि ह्या साड्या टिपिकली मध्य प्रदेशमध्ये माहेश्वर या शहरामध्ये वीव केल्या जातात. तर हे सुद्धा तुम्ही तिकडनं विवर्स कडनं आणता? डायरेक्ट विवर्स थ्रूच. आम्ही जे कुठल्याही साड्या आपल्या दुकानातल्या आहेत ते डायरेक्ट विवर्स कडनं. वाव. मॅक्स टू मॅक्स कस्टमरचा फायदा झाला पाहिजे आणि चांगलीत चांगली साडी कस्टमरला मिळाली पाहिजे. व्हेरी ट्रू. सो ही आपली जो बेसिक साडी आहे महेश्वरी मध्ये, नर्मदा बॉर्डर जी म्हणतो, नर्मदा बॉर्डर. सो महेश्वरी साड्यांचं खरं जो उठावदारपणा आहे तो त्यांच्या बॉर्डर आणि पदर ह्याच्यामुळे जास्त येतो. सो त्यामुळे बॉर्डर तुम्ही बघू शकता, प्रत्येक बॉर्डर ही वेगळी असणार आहे, पण आम्ही तुम्हाला अगदी बेसिक व्हरायटी पासून सुरुवात केलेली आहे. सो ही कितीपर्यंत जाते साडी? 3,600 पासून आपल्याकडे बेसिक महेश्वरी स्टार्ट होते. ओ, याच्यामध्ये रनिंग ब्लाउज येईल, तुम्हाला कलर्स मिळतील. ओके. एक 15 ते 16 रंग मिळणार. हे खूप सुंदर आहे. व्हेरी नाईस. स्टार्टिंग रेंज इज 3,000? 3,650. 3,650. ओके. त्याच्यानंतर सेकंड ही एक तुम्हाला वेगळी महेश्वरी मध्ये एक बॉर्डर आहे. हो, याचा पदरही खूप सुंदर आहे. वेगळा एक कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. वाव. सो ही आपण एक अशी ओपन करून प्रेक्षकांना दाखवूयात. सो हे बघा, ही साडी ही अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. सो पदर असा आहे ज्याला लाइनिंग आहे, कॉन्ट्रास्ट ब्लाउज येलो कलरचा, आणि प्लेन मध्ये तुम्हाला अशी पूर्ण साडी आहे. आणि महत्वाचं, ह्याची बॉर्डर पण खूप छान आहे, मस्त. याची काय किंमत जाते या साडीची? ही 4,500 ची रेंज पडते. 4,500 ची. ओके. त्याच्यामध्ये प्लेन मध्ये परत एक तुम्ही बघाल एक वेगळी बॉर्डर आहे. ही लेहरिया बॉर्डर दिसते. आणि सेम जरा पल्लू वेगळा आहे. येस. सो हे बघा, ही अशा पद्धतीची साडी आहे. जर तुम्ही बघितली तर की पदरावरती हे ना गोल्डन कलरचे जे लाइनिंग आहेत ना ते थोडंसं मर्ज झालंय विथ कलर, त्यामुळे हे दिसताना तुम्हाला थोडंसं असं डस्की टोनचा पदर आहे का असं वाटेल, पण ते ऍक्च्युली कलर सोबत खूप छान गेलंय, म्हणजे ते मॅच खूप छान झालंय. आणि सेम कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे. वा, व्हेरी नाईस. आणि खूप सुंदर कलर. ओके. त्याच्यानंतर एक अशी ही पण एक सॅटिन बॉर्डर मध्ये प्लेन बॉर्डर आहे. ही पण खूप चालते, पण ह्याच्यामध्ये आपल्याकडे आता पेस्टल कलर्स आहेत. ओके. पेस्टल शेड्स. ओके. पेस्टल शेड्स मध्ये वा. शकता तुम्ही. सो हे कॉर्पोरेट गोईंग ज्या महिला आहेत त्यांना, ज्यांना थोडं क्लासी साड्या नेसायला आवडतात, त्यांच्यासाठी मस्त ऑप्शन आहे. सो ही साडी पण तुम्ही बघू शकता. आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे त्याच्यावर. सो लव्हेंडर कलरची साडी, पण बॉर्डरला ऑरेंज आणि हे ना रेशीम आहे, प्रॉपर जर नाहीये, हे रेशीम आहे. जे बॉर्डर तुम्ही बघाल ना इकडे येऊन तर ते खूप सॉफ्ट जाणवतीये बॉर्डर. व्हेरी नाईस. काय किंमत जाते या साडीची? ही पण तुम्हाला 4,500 ते 5,000च्या आतमधली रेंज आहे. ओके. नेक्स्ट साडी आपण ही बघतोय जी सिल्वर मध्ये आहे, आणि सिल्वर जरी काम असेल तर ऑक्सिडाइज दागिने एनी टाइम गुड टू गो ऑप्शन असतं. अशी सिल्वर जरी जी सेल्फ मध्ये आहे. सेल्फ मध्ये
सेम रनिंग मध्ये. वा, ह्याचे जे बुट्टी आहेत ना ते पण जर तुम्ही बघितले तर साडीवरती आणि पदरावरती जे बुट्टी आहेत ते सगळे अलाइंड आहेत, सेम आहेत. आणि साडीची बॉर्डर पण ना खूप सुंदर अशी नाजूक आहे, त्यामुळे खूप छान दिसतंय. हे काय रेंज जाते या साडीची? ही 5-5.5 रेंज पडते. बरं, ओके. प्युअर सिल्क कॉटन हँडलूम. ओके. नेक्स्ट कोणती बघतोय आपण साडी? नेक्स्ट परत एक वेगळी बुट्टी आहे. ब्युटिफुल कलर. जरा पल्लू जरा थोडासा भरीव आहे. येस, हेवी जरी म्हणतो ना, एकदम जरी पदर ज्यांना हवाय त्यांच्यासाठी. आणि हे मध्ये जे पदराच्या मध्ये जे काम केलं गेलंय ना, तुम्हाला हे जे बुट्टी आहेत हे पण थोड्या वेगळ्या प्रकारचे आहेत. आणि अगेन साडी खूप सुंदर कलर मध्ये आहे, तुम्हाला ही नेसल्यानंतर खूपच सुंदर दिसेल. आणि महत्वाचं लाईट वेट आहे आणि सॉफ्ट आहे. ह्याची काय किंमत जाते? ही पण 5-5.5 ची रेंज आहे. टेंटेटिव्हली. परत एक वेगळी बॉर्डर, वेगळे बुट्टे तुम्ही बघू शकता. कम्प्लीट. ओ, दिस इज नाईस. जरी आणि थ्रेड विविंग दोन्ही आहे ह्याच्यात. हो, येस. सो हे बघा, हे जे गोल्डन बुट्टी आहेत ना हे तुम्हाला जरीचे दिसते आणि जे रंगात बुट्टी आहेत ते रेशीमचे आहेत. परत अगेन पल्लू आहे आणि बॉर्डर आपली. सो हे टिपिकल महेश्वरी साड्या, पण त्याच्यामध्ये थोडस युनिकनेस म्हणून बुट्टी, त्याचं जे बॉर्डर आहे ते थोडं वेगळं. ही एक जो रेड कलर सध्या खूप ट्रेंडिंग मध्ये आहे. येस. सो ही एक सेल्फ मध्ये जी अगेन छोटी बॉर्डर मध्ये, एकदम छोटी नाजूक बॉर्डर ज्यांना अपेक्षित असते ना त्यांच्यासाठी. सो ही एक वेगळ्या प्रकारची बॉर्डर आहे. त्याच्यासोबत पल्लूवरती तुम्हाला असे बुट्टी दिसतील, मोठे ठसठशीत. आणि मग साडीवरती थोडे वेगळे बुट्टी आहेत आणि छोटे बुट्टी आहेत. सो दिस इज व्हेरी प्रिटी. काय रेंज आहे या साडीची? ही पण 5,000 ची रेंज आहे. 5,000 ची रेंज. त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स मिळतील. आणि हे कम्प्लीट मोनोक्रोम ना, म्हणजे ब्लाऊज पण सेम रंगाचा, सेम रंग. ह्याच्यात काही कॉन्ट्रास्ट पण आहेत ब्लाऊज. ओके. येस. नंतर आपली एक जरी चेक्स आहे ह्याच्यात. कम्प्लिटली सिल्क कॉटन मध्ये जरी चेक्स आहे. सो आपण ही साडी प्रेक्षकांनाही अशा पद्धतीने दाखवूयात. सो हे बघा, साडीचा पदर आणि साडीचं मेन जो पार्ट आहे कम्प्लीट ह्याच्यावरती चेक्स आहेत आणि मोठे चेक्स आहेत. आणि बॉर्डर एकदम मोठी, जशी मीडियम बॉर्डर अपेक्षित असते साडीला त्या पद्धतीची बॉर्डर आहे. ह्याची काय किंमत जाते? ही 5,000 ची रेंज पडते. ही पण ओके कम्प्लीट. त्याच्यानंतर एक आपल्याकडे इंदुरी पण आहे. इंदुरी? इंदुरी साडी. ही प्युअर सिल्क कॉटन साडी आहे. आजकाल मार्केटमध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला मिक्स पण मिळतात जे कमी रेंजचे असतात, पण ही प्युअर आपली इंदुरी आहे. हे तुम्ही बघू शकता. आणि फॅब्रिक पण एकदम सॉफ्ट आहे. प्युअर इंदुरी. ही किती क्लास दिसते साडी. आणि एक मस्त गोष्ट अशी आहे की साडीला छोटी बॉर्डर आहे वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला मोठी बॉर्डर मिळेल. आणि त्याच्यावरती जे बॉर्डर वरती जी फुलं आहेत त्याचं जे प्रॉपर अलाइनमेंट आहे ना ते खूप क्लास दिसतंय. दिस इज व्हेरी नाईस. इंदुरी साडी आहे ना, आणि याच्या पदरावरती एकदम छोटे नाजूक डिझाईन आहे. अशीच असते का इंदुरी साडी? इंदुरी साडी अशीच असते. ह्याच्यात थोडे बारीक चेक्स पण येतात. सध्या ती व्हरायटी आपल्याकडे अवेलेबल नाही. काय रेंज आहे साडीची? ही साडी 4,500 ची रेंज पडते. प्युअर सिल्क कॉटन आहे. आणि ही एक लास्ट आपली एक महेश्वरी मधली एक सर्वात लहान बॉर्डर मध्ये. हो, म्हणजे आपण बॉर्डरलेसच म्हटलं तरी काही चुकीचं नाही ठरणार, कारण की बॉर्डर आहे पण नसल्यासारखीच आहे. ज्यांना असं असतं ना की आम्हाला बॉर्डरच नको साडीला, पण तरी हलकी फुलकी बॉर्डर तुम्हाला इथे मिळू शकते. अगेन तुम्हाला बुट्टी दोन्ही पद्धतीचे आहेत आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार आहे ब्लॅक कलरचा. सो असा ब्लॅक असा ब्लाऊज असेल तर तुम्ही इतर साड्यांवरती ही मिक्स अँड मॅच करू शकता. आणि इट इज अ व्हेरी व्हायब्रंट कलर. काय रेंज आहे साडीची? ही पण तुम्हाला 5,000 ची रेंज पडेल. 5,000 ची. सो महेश्वरी साड्यांची रेंज स्टार्ट फ्रॉम 3,500 टू 3,500 टू 6,000, बिलो 6,000. बिलो 6,000 म्हणजे 5,500 पर्यंत साड्या आहेत आपल्या. नेक्स्ट काय बघणार आहोत आपण? आता नेक्स्ट आपण चंदेरी सिल्क साड्या बघतोय. चंदेरी मंडळी, आता आपण लास्ट कलेक्शन पाहतोय, पण हे लास्ट नाही ऍक्च्युली, आता व्हिडिओ मधलं लास्ट कलेक्शन आहे. पण त्यांच्याकडे ह्या साड्यांव्यतिरिक्त सुद्धा बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रकारच्या साड्या आहेत. सो आता आपण चंदेरी साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. आणि दादा, ह्याची स्टार्टिंग रेंज काय असेल आपल्याकडे? स्टार्टिंग आपल्याकडे सिल्क कॉटन आहे जी 5,500 पासून सुरुवात होते. ओके. सो जशा महेश्वरी साड्या आहेत सिल्क कॉटन मध्ये, तशा हँडलूम वरच्या तशा सेम चंदेरी साड्या आहेत सिल्क कॉटन मध्ये, प्युअर हँडलूम. सो ही आपण अशा पद्धतीने दाखवूयात. वा, सो हे पदर आहे. पल्लू बघू शकता. हा किती मस्त कोयरी बुट्टी आहे त्याच्यावरती आणि फुलांच्या बुट्टी आहेत. आणि कम्प्लीट
आणि साडी मात्र ही अशी असणार आहे ज्याच्यावरती सुटसुटीत असे बुट्टी आहेत आणि बॉर्डर मस्त आहे ती जरीची बॉर्डर. जरीची बॉर्डर आणि प्युअर हँडलूम साडी आहे. प्युअर हँडलूम 100% हँडलूम साडी. वाव. ह्याच्यामध्ये काही कलर्स वगैरे मिळतील, ह्याच्यात मध्ये वेगवेगळे पॅटर्न्स मिळतील तुम्हाला. सो हे बघा, हे पॅटर्न्स म्हणजे बुट्टीचे प्रकार बरेच अवेलेबल आहेत त्यांच्याकडे. सो हे बघा, इथे व्हाईट मध्ये पण आहे, व्हाईट विथ गोल्डन, त्यानंतर ब्ल्यू विथ गोल्डन जरी. म्हणजे हे तुम्हाला ज्या चंदेरी साड्यांचा जो प्रॉपर लुक असतो, ज्याला जरीची बॉर्डर असते, त्यावरनं तुम्हाला चंदेरी साडीचा लुक दिसून येतो व्यवस्थित. त्याच्यानंतर आपल्याकडे कतान सिल्क मध्ये ही जी सिल्क साड्यांची रेंज चालू होते याच्यामध्ये, ही 8,500 पासून सुरुवात होते. सो हे तुम्ही कम्प्लीट बघू शकता. सो हे बघा, ही पूर्ण कतान खूप सुंदर असं काम आहे. आणि अगेन बुट्टी ह्याची तुम्ही जर अलाइनमेंट बघितली तर वर खाली नसून ही स्ट्रेट अशी अलाइन्ड आहेत, व्यवस्थित लाइनिंग मध्ये, आणि खूप छान दिसतंय. हे थोडस ट्रान्सपरंट आहे. येस येस, ही कतान सिल्क येते. चंदेरीची जी खासियतच आहे, सो ही थोडी ट्रान्सपरंटच असते. या ऍक्च्युअली 2-3 सेलिब्रिटीज ना अशा साड्या नेसताना पाहिलेल्या. येस 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 येस. सो याच्यामध्ये पण कलर्स अवेलेबल आहे. त्याच्यानंतर हा त्याच्यात आपला ट्रेडिशनल काठ पदर मध्ये सेम त्याच्यामध्ये मोठी बॉर्डर, जे बॉर्डरला पण नक्षी काम होते. आणि ह्याचा पल्लू म्हणजे जसं लग्नामध्ये ह्याचा युज होऊ शकतो, म्हणजे ते करवली म्हणा, नवरदेवाची आई आहे किंवा नवरी मुलीची आई आहे, त्यांच्यासाठी मस्तच आहे ही साडी. त्याच्यासाठी पण ही साडी यूज करतो. सो तुम्ही जर बघितलं तर जाल डिझाईन ज्याला म्हटलं जातं की कुठेच तुम्हाला सुट्ट काम दिसत नाही, सुटसुटीत असं काम दिसत नाही, तर सगळंच भरलेलं काम दिसतं. आणि त्याच्यामध्ये पण फुलापानांची डिझाईन मोठ्या प्रमाणात युज केली जाते जाल डिझाईन मध्ये. दिस इज अगेन अ व्हेरी प्रिटी साडी. काय रेंज आहे या साडीची? हे सगळे 12,500 पासून पुढे याची रेंज स्टार्टिंग होते. 12,500 पासून. दिस इज अ प्रिटी कलर. मी शोल्डरला घेऊन बघू काय? येस, ऍक्च्युली नेसल्यावर मस्त दिसेल. भारी आणि खूप लाईट वेट आणि कॅरी करायला पण खूप छान. राईट. आणि त्याचा जो लुकच आहे तो एकदम खूप छान दिसतो. मस्त. ह्याच्यात पण कलर्स मिळतील? येस, ह्याच्यात पण कलर्स आहेत, वेगवेगळे बॉर्डर्स आहेत, वेगळ्या बुट्टे आहेत. सो ह्याच्यात तुम्ही बघू शकता, ह्याच्यामध्येच अजून थोडीशी हेवी रेंज आहे, बॉर्डर आणि बुट्टी. बॉटल ग्रीन हे नवरी मुलीसाठी पण मस्त आहे, साखरपुड्यासाठी किंवा विधीसाठी एक महत्वाची साडी असते ग्रीन कलर मध्ये. तर ही अशी तुम्ही साडी नेसू शकता. लाईट वेट, प्रिटी, एलिगंट, सगळं खूप छान आहे. आणि ह्याच्यामध्ये ना हे मीनाकारी बुट्टी म्हणजे जरीची बुट्टी असते, पण थ्रेड मध्ये हलकं काम केलं जातं. आणि अगेन बॉर्डर जर बघितली तर वरच्या बाजूला बॉर्डर आहे, खालच्या बाजूला स्कर्ट बॉर्डर आहे. अगेन जाल डिझाईन आहे. सो एकदम ब्रायडल लुक होऊ शकतो ह्यातलं. खूप छान. आणि त्यांचं पहिलं सण आहे लग्नानंतरचं, त्यांच्यासाठी दिवाळी असेल, नवरात्र असेल किंवा तर काही इतर फंक्शन असतील तेव्हा सुद्धा नेसण्यासाठी मस्त आहे. आणि त्याच्यामध्येच एक टिश्यू सिल्क आहे चंदेरी मध्ये, ते पण खूप छान चालते. ह्याचा पण एक वेगळाच आपला एक लुक आहे. टिश्यू सिल्क चंदेरीची एक साडी जान्हवी कपूरने नेसली होती, विच वेंट सुपर व्हायरल ऑन इंस्टाग्राम. ती तशी ऑफकोर्स ते डिझायनरने तयार केलेली साडी आहे, पण त्याचा लुक आणि कलर मात्र अशा पद्धतीचाच होता. सो मी मुद्दाम हे नमूद करते की जान्हवी कपूरने अशा पद्धतीची साडी नेसलेली आहे एका फंक्शन मध्ये, अँड दॅट लुक्स व्हेरी प्रिटी. त्याचं कॉम्बिनेशन आवडलंय मला, रेड मध्ये जे कॉम्बिनेशन केलंय ना, डार्क, व्हेरी नाईस. आणि टिश्यू म्हटलं तर थोडा तो ग्लेज, थोडा शाईन असणारच ऑफकोर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला कलर्स पण मिळून जातील. आणि तसे पेस्टलच असतील, पेस्टल्स आणि डार्क शेड्स दोन्ही मिळतील. नंतर आम्ही एक प्युअर सिल्क मध्ये ही केलेली आहे, मीनाकारी विथ जरी पूर्ण वर्क मध्ये. हा फॅब्रिक तुम्हाला म्हणजे त्याच्यापेक्षा जरा वेगळा वाटेल, बिकॉज हा पूर्ण प्युअर सिल्क वरती चंदेरी केलेली आहे. वा, त्याची बुट्टी पण आवडलेत मला. साडीवरती हे अशा पद्धतीचे फुलांचे बुट्टी मिळतील तुम्हाला, आणि पदर मात्र कम्प्लीट असं लाइनिंगचा मिळणार आहे. आणि टिपिकल जरीची जशी काठ असते किंवा बॉर्डर म्हणतो तशीच असणार आहे. काय रेंज जाते अशा साडी? ही सगळी 14-15 ची रेंज पडते, थोडस हेवी रेंज, कारण की याच्यात सिल्क 100% युज केलेला आहे. ओके. सेम त्याच्यामध्येच प्युअर सिल्क मध्ये ही जरा वेगळी बुट्टी, थ्रेड आणि जरी बुट्टी आहे. आणि सेल्फ आहे का पूर्ण ही साडी? हा, ही सेल्फ आहे पूर्ण साडी, बॉर्डर आणि ह्याचं फॅब्रिक थोडं वेगळं आहे ना? येस. हे सगळं प्युअर सिल्क वरती चंदेरी केली आहे. जसं सिल्क वरती चंदेरीमध्ये सिल्क कॉटन होतं, कतान सिल्क येते विथ प्युअर सिल्क असतं, तर ही पूर्ण 100% सिल्क वरती केलेली आहे. वा.
आणि अगेन ह्याच्यामध्ये ना हे गोल्डन, तुम्ही जर फुल बघितलं व्यवस्थित तर गोल्डन जरी आणि थ्रेड वर्क अशा दोन्हीचा वापर करून एक बुट्टी तयार करण्यात आली. मस्त वाटते. यांची काय रेंज जाते? ही सेम 14 ते 15,000ची रेंज 14 ते 15,000. येस, प्युअर हँडलूमचे. तर दादा हे तर तुमच्याकडे युनिक साड्यांचं आपण कलेक्शन पाहिलं, पण Yes. आपल्याकडे अजून कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आहेत? आपल्याकडे अजून म्हणजे टसर सिल्क मध्ये आहेत, लिनन मध्ये आहेत, मोडाल सिल्क मध्ये पण आहेत, बांधणी आहे आणि इकत मध्ये आहेत. वा, सो कांजीवरम पण आमची स्पेशालिटी आहे. ग्रेट. So- तर मंडळी, दादांकडे फक्त आम्ही जे साड्या दाखवल्या तेवढ्याच नसून अजूनही बरीच व्हरायटी आहे. तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुमच्या लक्षात येईलच. शिवाय तुम्ही घर बसल्या सुद्धा ऑर्डर प्लेस करू शकता. तर दादा, ऑनलाईन जर प्रेक्षकांना ऑर्डर करायचं असेल तर Yes. प्रोसेस काय असेल? ऑनलाईन जो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांच्यावरती आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना जी काय व्हरायटी हवी असेल त्यांनी त्याचा जर स्क्रीनशॉट घेऊन आम्हाला त्याचा फोटो पाठवला तर त्याच्यात जे काही कलर्स अवेलेबल असतील ते आम्ही त्यांना पाठवू. सो जसं त्यांना जे काही कलर आवडतील ते आम्ही त्यांना इथून कुरिअर करू. आणि कुरिअर आपलं पॅन इंडिया आहे की महाराष्ट्र पुरतीच? पॅन इंडिया आहे पॅन आपलं. इंडिया आहे. येस. तर भारतात कुठेही तुम्ही त्यांची साडी ऑर्डर केली तर तुम्हाला घर बसल्या मिळू शकते. ऑथेंटिक सेलर कडनं जर साडी घेतली तर ऑफकोर्स तुम्ही इन्व्हेस्टमेंटच करताय, बिकॉज या सिल्कच्या साड्या खूप कामी येतात, वर्षानुवर्ष टिकतात आणि आपलं कल्चर आहे शेवटी भारताचं. Yes. त्यामुळे ते नक्कीच तुम्ही सुद्धा फॉलो करू शकता. बरं दादा, आता स्टोअरला यायचं असेल प्रेक्षकांना तर वर्किंग आवर्स काय, म्हणजे किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत? आपलं सकाळी 10:30 ते संध्याकाळी 8:30 पर्यंत दुकान चालू असतं. ओके. आणि वीकली फक्त सोमवार आपलं दुकान बंद असतं. येस, दादर एरिया Yes. मोस्टली लोकांना माहितीच आहे. Yes. पण जे मुंबईकर नाहीयेत त्यांना सांगू इच्छिते की मंडेला दादर मार्केट हे क्लोज्ड असतं. सो त्यामुळे ट्युजडे टू संडे इथे येऊन खरेदी करू शकता आणि दादांनी टायमिंग सांगितलंच आहे. थँक्यू सो मच वन्स Yes, अगेन, thank you. इतकी छान माहिती दिली त्याबद्दल. तर मंडळी, तुम्हाला आजचं कलेक्शन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आणि आता मुद्द्याचं, जयश्री या साडीच्या स्टोअरला यायचं असेल तर कुठे यायचं ते सांगते. दादर वेस्टला आहोत आम्ही, हे लक्षात असू द्या. बऱ्याचदा लोक कन्फ्युज होतात ईस्ट आणि वेस्ट मध्ये, तर मुद्दाम नमूद करतेय दादर वेस्टला आम्ही आहोत. एक्झॅक्टली कुठे, तर स्टेशनच्या बाहेर आलात तर स्टेशनच्या बाहेर आल्यानंतर नक्षत्र मॉल कोणालाही विचारत या, त्याच्या पुढे जो सिग्नल आहे तो सिग्नल क्रॉस करून पुढचा जो स्ट्रेट रस्ता आहे त्याला रानडे रोड असं म्हणतात. त्या रोडवरती स्ट्रेट चालत आला तर अगदीच 2 ते 3 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला जयश्री साडीचा स्टोर राईट हँड साईडला पाहायला मिळेल. आणखीन एक इझी लँडमार्क देते, इथे विक्रम ज्वेलर्स म्हणून खूप जुने ज्वेलर्स आहेत. येस. तर त्यांच्या शेजारीच लगेच जयश्री साडीचा स्टोर तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ऑफकोर्स गुगल मॅप्स वरती तुम्ही सर्च केलं तरी सुद्धा तुम्हाला लोकेशन सापडू शकतंय. अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू एन एंड. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.